नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन आली आहे मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 35. साहिल आणि काजल हॉलच्या लॉन मध्ये मंडपात सजला होता. फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. पिवळा आणि गुलाबांची गेंद फुलांच्या पाकळ्यांनी सगळं वातावरण स्वर्गासारखं दिसत होतं. ढोल ताशांच्या तालावर सगळे हसत नाचत आनंदात होते. साहिल तयार होऊन आला. क्रीम कलरची शेरवानी, मरून दुपट्टा आणि कपाळावर छोटासा टिळा. तो खूप देखणा दिसत होता. विनायक आणि कैलास दोघेही त्याच्याकडे अभिमानाने पाहत होते. माझा मुलगा आज नवरा झाला, कैलास म्हणाले आणि सगळे हसले. थोड्याच वेळात बँडच्या सुरावर काजलची एंट्री झाली. ती लाल आणि सोनेरी रंगाच्या काठ्यांच्या साडीमध्ये होती. गळ्यात सुंदर हार, कपाळावर कुंकवाची रेष आणि चेहऱ्यावर गोड हसू. तिच्या मागे रिद्धी, गौरी आणि बाकी सख्या होत्या. सगळे म्हणाले, वा काजल, आज तू खरंच परीसारखी दिसत आहेस. काजल हलकच हसली आणि सगळीकडे पाहिलं. दोघांचे डोळे काही क्षण एकमेकांवर खिळले. ते क्षण सगळ्यांनी पाहिले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले. गुरुजींनी मंडपात पूजा सुरू केली. साहिल आणि काजल बसले. अंतरपाठ धरला गेला आणि मंत्रोच्चार सुरू झाले. सावधान सावधान. अंतरपाठ हळूहळू खाली आला. साहिल आणि काजलचे डोळे पुन्हा एकदा भिडले. त्याच क्षणी सगळ्यांचं जग जणू थांबलं होतं. ढोल ताशांचा आवाज मंद झाला आणि फक्त त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. गुरुजींनी सांगितले, आता वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे. साहिलने थोडं थरथरत मंगळसूत्र उचललं. त्याने ते काजलच्या गळ्यात बांधलं. त्याच क्षणी काजलच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. फुलांचा वर्षाव झाला. ढोल ताशे जोरात वाजू लागले. साहिल आणि काजल सुखी संसाराच्या वाटेवर पाऊल ठेवला असं म्हणत रिद्धीने उडत्या फुलांचा वर्षाव केला. मंदार आणि गौरीने हसत दोघांना शुभेच्छा दिल्या. कैलास आणि विनायकच्या डोळ्यातही आनंद अश्रू होते. पुढे 7 फेरे सुरू झाले. प्रत्येक फेऱ्यांसोबत साहिल आणि काजलने एकमेकांच्या आयुष्यभर साथ देण्याची प्रतिज्ञा केली. पहिल्या फेरीत साथीने धर्माचं पालन करू. दुसऱ्या फेरीत एकमेकांचा सन्मान ठेवू. तिसऱ्या फेरीत आनंद दुःखात साथ देऊ. चौथ्या फेरीत परिवाराची जबाबदारी वाटून घेऊ. 5व्या फेरीत मित्र बनून राहू. 6व्या फेरीत विश्वास जपू. 7व्या फेरीत जन्मोजन्मी एकमेकांचे राहू. 7 फेरे संपले. आता लग्न संपन्न झाले. साहिलने काजलच्या कपाळावर हलकेच कुंकाची रेष ओढली. काजलने डोळे मिटले आणि हलकच हसली. क्षणभरात ढोल, टाळ्या, जल्लोष, सगळं वातावरण गजबजून गेलं होतं. सगळ्यांचा आशीर्वाद. साहिल आणि काजलचे लग्न पूर्ण झालं. सगळे मंडपातून बाहेर येऊन जेवणाच्या पाळ्यात आले. फुलांनी सजवलेले मोठे पांडळ, एका बाजूला पानावर वाढलेल्या चविष्ट मराठी मेनू, पुरणपोळी, बासुंदी, भजी, आमटी, भात आणि खास पिठलं भाकरी. ढोलाच्या तालावर आणि हसण्याच्या गजरात सगळे बसले. साहिल आणि काजल मधोमध बसले होते. नवरा नवरी म्हणून सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. त्यांच्या शेजारी रिद्धी आणि वीरेनही बसले. गौरीने मुश्किलपणे आवाज दिला, अहो साहिलराव, आता एक सुंदर उखाणा घ्या पाहू. नवरीला काय म्हणता ते ऐकू द्या सगळ्यांना. सगळे हसले. साहिल थोडा लाजला. काजल हसत डोळे खाली केले. साहिल म्हणाला, साखर टाकली दुधात, झाली गोड चहा. माझी काजल राणी दिसते परीसारखी, जसं स्वप्नच पहा. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. वा वा साहिल, काय उखाणा घेतलास. काजलनेही न लाजता म्हणाली, चांदण्यांच्या रात्री चमकतो चांद, चांदण्यांच्या रात्री चमकतो चांद. साहिल माझा राजा आहे, माझ्या आयुष्याचा ब्रँड. हॉलमध्ये हस्सा पसरला. सगळे दाद देत होते. मंदारने खोडकरपणे म्हटलं, आता रिद्धी आणि वीरेंची पाळी. सकाळी तुम्ही वाचला, आता नाही चालणार. रिद्धी थोडी लाजली. वीरेंकडे बघत म्हणाली, हातात मेहंदी गळ्यात हार, हातात मेहंदी गळ्यात हार. माझा वीरेन, माझं सगळं संसार.
वीरेनही हसत म्हणाला, फुलांमध्ये सुगंध, फुलांमध्ये सुगंध आणि सागरात मोती. माझी रिद्धी आहे माझ्या जीवनाची रोशनी. सगळे आनंदात टाळ्या वाजत होते. ढोल ताशे पुन्हा सुरू झाले. फोटोग्राफरने त्या सुंदर क्षणांचे फोटो टिपले. हसरे चेहरे, होटारवर स्मित्य आणि वातावरणात प्रेमाचा सुगंध. लग्नाचा सोहळा संपन्न झाला. ढोल ताशे शांत झाले होते. आता वातावरणात गोड दुःख आणि प्रेमाचा हलका गंध दरवळत होता. काजल मंडपाजवळ उभी होती. लाल साडीत ती कुंकवाच्या रेषेने सजलेलं कपाळ, डोळ्यात अश्रू आणि आई बाबा तिच्या जवळ उभे होते. आईने तिला मिठी मारली. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, आता तू आमच्या घरातून नाही जात. तू दुसऱ्या घराचं सुख घेऊन चालली आहेस. पण लक्षात ठेव, आमचं घर सतत तुझं आहे बाळा. काजलच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. साहिल तिच्या जवळ आला. तिचा हातात हात घेतला. हलकेच म्हणाला, आता हे अश्रू थांबव काजल. आजपासून तुझं हसणं हेच माझं सुख आहे. तुझं घर म्हणजे आता माझं हृदय. फुलांनी सजलेली कार तयार होती. साहिल आणि काजल गाडीमध्ये बसले. फुलांच्या पाकळ्यांवरून उधळ्या गेल्या. सगळ्यांनी हसत त्यांना निरोप दिला. गाडी हळूहळू सरकली. काजल मागे वळून बघत राहिली. तिच्या डोळ्यांवर अश्रू मागे हसू दडलं होतं. आता तिचं नवं आयुष्य सुरू झालं होतं. साहिल सोबतच प्रेमाचं हसणाऱ्या आठवणींचं नवं जग. वीरेनची गाडी त्याच्या बंगल्याजवळ थांबली. दरवाजाजवळ रांगोळी काढली होती. सुंदर रंगांनी फुलपाखरं, हृदय आणि शुभ विवाह असं लिहिलेलं. फुलांच्या माळा छतावर लटकल्या होत्या आणि दिव्यांच्या झगमगाटात संपूर्ण घर उजळून गेलं होतं. वीरांची आई सुषमाताई आरती ताट घेऊन दारात उभ्या होत्या. ताटात कुंकू, अक्षदा, आरतीचा दिवा तेजाने झळकत होता. नव्याने नाव घेऊन आत पावलं टाका ग बाळ, सुषमाताई प्रेमाने म्हणाल्या. रिद्धीने हलकस पाय उंबरठ्यावर ठेवलं. अक्षता उधळली गेली. वीरेनने तिचा हात हातात घेतला. रिद्धीच्या चेहऱ्यावर गोड लाजरे हसू होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हसत हसत नववधूचे स्वागत झाले. घरात सगळीकडे फुलांचा सुवास, प्रकाश, आनंद भरला होता. रिद्धीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली होती वीरेनच्या सोबत. थोड्या वेळाने साहिल आणि काजलची गाडी त्यांच्या घरी आली. घर पूर्ण फुलांनी सजलेलं होतं. दरवाजावर गुलाब, गेंदा आणि मोगऱ्याच्या माळा लटकत होत्या. पायरीवर सुगंध फुलांची रांगोळी, मधोमध स्वागत असं सुंदर अक्षरात लिहिलेलं शब्द होतं. इंदुताई आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. ताटातील दिव्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. काजल दाराशी उभी राहिली. थोडी लाजरी, थोडी भाऊक. इंदुताई म्हणाल्या, देवाचं नाव घे बाळा आणि उजव्या पायाने उंबरठ्यावर ठेव. काजलने पाय ठेवला. अक्षता उधळल्या गेल्या. गौरी फुलांची ताट उचलली. वरून फुलपाकळ्या उडाल्या. साहिलने काजलकडे पाहून हसत म्हटलं, आता हेच घर तुझं आहे आणि मन माझं सुद्धा. काजल हलकच हसली आणि घरात पाऊल ठेवत नवं जीवन सुरू झालं. प्रेम, हसू आणि नव्या नात्यांच्या सुरुवातीने भरलेलं. लग्नाची सगळी धावपळ संपली होती. आता घरात अजूनही गोंधळ आणि हर्ष सुरू होता. साहिल आणि काजलला घरच्यांनी बसवलं. नव्या जोडप्याला खेळ खेळायला लावायला ठरलं. पहिला खेळ होता अंगठी शोधायचा. एका ताटात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून अंगठी लपवली. सगळ्यांनी हात जोडून बसले. आता बघू कोण जिंकतो. साहिल आणि काजलने दोघांनी हात टाकून शोधायला लागले. सगळे म्हणत होते, काजल पकड लवकर. काजल हसत म्हणाली, साहिल माझं नशिबाचं अंगठी लपवत आहे वाटतं. थोड्या वेळाने अंगठी पकडली. सगळे ओरडले, काजल जिंकली, काजल जिंकली. साहिलने हात वर करून म्हटले, चालेल. पहिला राऊंड होता तुझा. दुसरा खेळ होता नारळ तोडून ठेवायचा. जो आधीच पडलं होतं तो हरला. साहिलने त्यात चतुराई दाखवली. काजल हसून म्हणाली, तुम्हीच काही कमी नाही. सगळा प्लॅन करून आलात. सगळे हसले आणि यावेळेस साहिल जिंकला. मग दोघेही एकमेकांकडून हसले. कधी खेळ, कधी टोमणे. सगळ्यांचे हास्याने भरून गेले होते. थोड्या वेळात आजी म्हणाल्या, बस आता, खूप रात्र झाली आहे. सगळे थकले आहे. त्यांना आराम करू द्या.
सगळे हळूहळू त्यांच्या रूम मध्ये गेले. घरात शांतता पसरली. फुलांचा हलका सुगंध हवेत दरवळत होता आणि साहिल काजलच्या चेहऱ्यावर नया आयुष्याची हसू उमटली होती. सकाळी काजल लवकर उठली. शेजारी पाहिलं, साहिल शांत झोपला होता. काजल साहिलच्या मिठीत होती. काजल साहिलच्या मिठीतून हलकेच बाहेर आली. तिने त्याच्याकडे पाहून हळू स्मित केलं आणि आंघोळीला बाथरूम मध्ये गेली. आजी आजोबा गार्डन मध्ये गेले होते. आज घर खाली होऊन जाईल. रखमा आणि मुलंही निघून जातील. साहिल आणि काजलही फिरायला जाणार आहेत. आजी म्हणाल्या, अगं परत येतील ते. रिद्धी देखील काही दिवसांनी भेटायला येईल. साहिल आणि काजल तर फक्त 4 दिवस जाणार आहेत. आजोबा म्हणाले, हो, आणि गौरीचे डोहाळी जेवण करायचे आहे. आता 7वा महिना लागला तिचा. तिची आई असती तर 4 दिवस तरी तिला घरी घेऊन गेली असती. अशा अवस्थेत आईची जास्त आठवण येते. आजी पुन्हा म्हणाल्या, तिची वहिनी आता चांगली वागते ना? आजोबा विचारत म्हणाले, मंदार तिला पाठवणार नाही. किया आधी चांगली वागली नव्हती. आजी उसासा टाकत म्हणाल्या, अगं नंतर बघू, नंतर बोलू, आता गौरी येईल. आजोबा शांतपणे म्हणाले, खरंच गौरी आली. गुड मॉर्निंग आजी आजोबा, गौरीने आनंदात म्हटले. गुड मॉर्निंग गौरी, आजी आजोबा एका सुरातच म्हणाले. गौरी आधी लाडी खाऊन घे, आजी म्हणाल्या. गौरीने लाडू घेतला आणि हसत खाल्लाही. खाल्ल्यावर ती अलगद गार्डन मध्ये फेऱ्या मारायला लागली. काजल रूमच्या बाहेर आली. तिने कोणीच दिसलं नाही म्हणून ती इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात तिला रखमा दिसली. काजल तिच्या जवळ गेली. ताई, कोणीच नाही आहे का? काजलने विचारले. आजी आजोबा गार्डन मध्ये असतील. त्यांच्या जवळ गौरी असेल. मी पण तिथेच जाते. तू पण चल, आपण चहा घेऊन जाऊ, रखमा म्हणाली. दोघही किचन मध्ये गेल्या. अजून नोकर आले नव्हते. रखमा चहा ठेवायला लागली. ताई, मी ठेवू का? आज माझा पहिलाच दिवस आहे, काजल म्हणाली. रखमाने हसत चहाची जबाबदारी काजलकडे दिली. काजलने छानसा चहा बनवला. चहा तयार झाल्यावर काजलने ट्रे घेऊन गार्डन मध्ये गेली. काजल ट्रे घेऊन आली तसं आजी हसत म्हणाल्या, अगं नववधूने स्वतःच्या हाताचा चहा केला म्हणजे आजचा दिवस शुभ होणार. आजी ताईने सांगितलं म्हणून मी बनवला. काजल लाजून हसली. खूप छान केलाय चहा, माझ्यासारखीच चव आहे, रखमा बोलली. सगळे हसले. गौरीने कप हातात घेतला आणि म्हणाली, काजल, तू आलीस म्हणून घरात एक वेगळीच उजळ आहे. कालच तुझं लग्न किती सुंदर झालं. गौरी, तू पण सुंदर दिसत होती काल. काजळ्यासारखी चमकत होती, काजल हसत म्हणाली. गौरी पोटावरून हात फिरवत म्हणाली, आता माझं वजन जास्त वाढलंय. सगळे हसले. गौरी, तुला अजून जास्त काळजी घ्यायला हवी. पुढचा महिना लागेल आता. खूप दमलायला नको, आजोबा म्हणाले. गौरीने मान हलवली. हो आजोबा, मी सांभाळून आहे. आजी तिच्याकडे बघत भावुक होत म्हणाल्या, तुझी आई असती तर आज खूप खुश झाली असती. आईची माया काही ओरच असते. गौरीचे डोळे क्षणभर पाणावले. काजलने तिचा हात धरून म्हणाली, आजी आहे ना, आई सारखंच सगळं करते. आजोबा विषय बदलवायला हसत म्हणाले, बरं साहिल आणि काजल फिरायला कुठं जाणार, ठरलं का? आजोबा, साधं साधं जवळच 2-3 ठिकाणी फिरायला जाऊ, फार नाही, काजल म्हणाली. तुम्ही दोघं फिरून या, मग माझं डोहाळे जेवण करायचं आहे. त्यावेळी मस्त धमाल करू, गौरी चमकत म्हणाली. हो हो, मी तयार आहे. मी तर आधीच मेनू ठरवला आहे, रखमा म्हणाली. काजलने हसून विचारलं, ताई काय मेनू? रखमा अभिमानाने म्हणाली, अगं खास माझ्या हातच्या पुरणपोळी, मसाली भात, आमटी आणि शेवटी बासुंदी. गौरीच्या डोळ्यात आनंद चमकला. रखमा ताई, आता तर डोहाळे जेवणाची खूप वाट पाहते. सगळ्यांच्या हसण्याने आणि गप्पाने वातावरण एकदम घरगुती आणि प्रेमाने भरून गेलं होतं. एक सुंदर सकाळ आनंदाने भरलेली. सरिता आणि इंदू बाहेर आल्या. त्यांनी काजलला गार्डन मध्ये बघितलं. तसं त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. काजल पण गौरी सारखीच आहे, घरातलंच मूल वाटते, इंदू मनातच म्हणाल्या. अरे आज सगळे बाहेर आहेत. काजल, तू पण एवढ्या लवकर उठलीस का? सरिता हसत म्हणाल्या. हो काकू, मला पण लवकर जाग येते, काजल छान हसून म्हणाली. खूप छान आहे, सरिता म्हणाल्या. आई, मी काही गोड करू का? काजलने विचारलं. चहा कर, बाकी करायला नोकर आहेत,
इंदू म्हणाल्या, "मी चहा केला आहे." काजल म्हणाली, "आम्हाला पण दे." दोघीही पटकन म्हणाल्या. काजलने त्यांना कप दिले. दोघींनी एक घोट घेताच लगेच प्रतिक्रिया दिली. "चहा छानच बनवला आहे." सरिता खुश होऊन म्हणाल्या. "खरंच काजल, खूप छान केलायस." इंदू हसत म्हणाल्या. काजल खूप छान वाटलं. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं चमक होतं. "चला आता आपण नाश्ता करू. तुमच्या नवऱ्यांना बोलवून आणा." सरिता म्हणाल्या. सगळे गप्पा मारत हॉलकडे निघाले. सगळे जण हॉलमध्ये आले. टेबलवर गरमागरम पोहे, उपमा, शिरा, गरम इडल्या सगळं छान मांडलं होतं. गौरी आधीच बसून होती. ती काजलकडे पाहून म्हणाली, "आज तू खूप फ्रेश दिसतेय. चहा पण भारी केलास." "फक्त चहा केला, बाकी अजून काही नाही जमत." काजल हसली. तेवढ्यात साहिल आला. झोपेतूनच उठल्यासारखा दिसत होता. सगळ्यांनी त्याला चिडवलं. "अरे साहिल, आज एवढी उशीर कशी?" सरिता म्हणाल्या. "कालच लग्न होतं ना माझं." साहिल हसत म्हणाला. काजलने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. "हो, आणि सकाळी चहा बनवायला मीच उठले." काजल म्हणाली. सगळे हसले. साहिल जेव साहिल जवळ येऊन हळूच म्हणाला, "पहिल्या दिवसापासून एवढं परफेक्ट वागायची तर मला सवय लागली आहे. परफेक्ट वागलीस तर मला सवय लागेल हं." काजलने हसत डोकं हलवलं. "सवय लावून घेतलीस तर मला त्रास नको. सांगू नकोस नंतर." मंदार हसत म्हणाला, "अहो, तुमच्या दोघांची रोजची मस्त सुरू झाली दिसतेय." सगळेच जण नाश्ता करत गप्पा मारत बसले. साहिल कधी कधी तिचा हात हलकाच ओढून तिच्याकडे बघायचा. काजल त्याला रागाने बघायची आणि नंतर दोघेही हसायचे. घर खूप गोड आनंदी वातावरण होतं. लग्नानंतरची पहिली सकाळ ऊब आणि कुटुंबाचं आनंद भरलेली. नाश्ता झाल्यावर सगळे थोडाफार आपल्या कामात होते. रखमाताई आपलं पर्स पिशवी गोळा करत होती. तिची मुलं पण बाजूला शांत उभी होती. काजलने तिला पाहिलं आणि लगेच जवळ गेली. "ताई, निघालात का?" काजलने विचारलं. रखमा हसली. "हो बाळा, आता जावं लागेल. खूप दिवस मजा केली. तुमच्या लग्नाचे कार्यक्रम तर अगदी स्वप्नासारखा झाला." इंदू बाहेर आल्या. "अगं रखमा, एवढ्या लवकर का? थोडा वेळ थांब ना." "नाही काकू, घरी काम आहेत." "काम असतात ना, आज मुलांना शाळा पण आहे, उद्या म्हणून निघते." रखमा म्हणाली. गौरी आली. "ताई, तुम्ही आलात म्हणून किती काम हलकं झालं आणि सगळी मजा पण आली." रखमा हसून म्हणाली, "गौरी, तू खुश राहा आणि स्वतःची काळजी घे बर का. 7वा महिना लागणार आहे ना आता. काम कमी करायचं." "हो ताई, मंदार बघतो आता माझं सगळं. घरातले पण आहे ना." गौरी म्हणाली. साहिल आणि काजलही बाहेर आले. साहिल म्हणाला, "रखमाताई, तुम्ही नसता तर हळद लग्न सगळं एवढं सुरळीत झालं नसतं." काजल लगेच म्हणाली, "ताई, काल रात्री तुम्ही केलेला भात तर अगदी जबरदस्त झाला होता." रुक्मा खूप हसली. "अगं बाई, माझे हातचे काही आवडलं तर मला खूप आनंद होतो." तेवढ्यात आजी आली. "रखमा, चल, ओवाळून पाठवते. खूप दिवसांनी घरात इतका गोंधळ झाला. तुझ्या मुलांनी तर घर जिवंत केलं." रखमाने मुलांच्या डोक्यावर हात फिरवला. "चला बाळांनो, आजीला नमस्कार करा." मुलांनी नमस्कार केला. आजीने त्यांना लाड केला. "देव तुम्हाला खूप चांगलं करो." रखमाताई दाराशी उभ्या राहिली. काजल अगदी भावुक झाली. "ताई, परत या बरं का. गावातली गोष्टी सांगा. मला खूप आवडतात." काजल म्हणाली. रखमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "अगं बाई, तू आता या घरची. तुला सगळेजण सांभाळतील. मी येईल परत." शेवटी रखमाताई मुलांसह निघाली. साहिल, काजल, गौरी, इंदू, सरिता सगळ्यांनी हात हलवून त्यांना निरोप दिला. घरात थोडी शांतता पसरली. लग्नाचा गोंधळ, हशा, गडबड आता हळूहळू शांत होत होता. चला पुढील भागात गौरीचे डोहाळे जेवण कसे होईल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 35. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.